मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण आलोय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात जे वळती गाव आहे त्या वळती गावातील प्राचीन जे मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मंदिर, या मंदिराची आज आपण इतिहास जाणून घेणार आहोत. या मंदिरात ज्या जुन्या कारागिरांनी ज्या मूर्ती तयार केल्या त्या आजही सुस्थितीत आहेत. याविषयी आपण गावातील ग्रामस्थ गेनभाऊ वाळुंज मामा आहेत आपल्या समेत, त्यांच्याकडून थोडीशी मंदिरातील मूर्ती ज्या कारागिरांनी जे काम केलं जुन्या काळात त्यांच्याविषयी माहिती घेऊ. तर मामा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. या मंदिराविषयी थोडीशी माहिती द्या. तर नक्की हे मंदिराचं काम कोणत्या वर्षी पूर्ण झालं? आता ह्या मंदिराचं काम 1966 साली पूर्ण झालं. हां. त्यावेळेस मी बारीकच होतो. पण हे माझे आई वडील झुमराबाई विठ्ठल वाळुंज आणि विठ्ठलगिरी वाळुंज यांनी शेवट पायाच्या दगडापासून कळसापर्यंत शेवट यांनी काम केलं यांच्या हाताखाली. त्यामुळे मला थोडी थोडी माहिती होती. मी इथं त्यांच्याबरोबर का असायचा. त्यामुळं मग मी जे केलं ते आपल्या गावचेच कारागीर आणि भिकाजी उदळे आणि सुद्धा आपलं शंकर मिस्त्री आणि नाथा मिस्त्री हे पंचकृषीमध्ये प्रसिद्ध कारागीर होते. आणि मग त्यामुळं गावच्या लोकांनी त्यांनाच काम दिलं आणि त्यांनी अत्यंत मनोभावाने एकदम उत्कृष्ट काम केलं आपल्याच गावच्या कामगारांनी. तर हे जे शिल्प जे तुम्हाला जे सगळं वस्तू दिसतं तर हे आपले पारगावकर रामदास महाराज पारगावकर यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने काढलेले आहेत. इथे मत्स्य अवतार आहे, हे शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केलेला आहे. हे संत तुकाराम महाराजांचा पुतळा केलेला. हे वामन अवतारामध्ये त्याने वामन अवतार आहे. माग या स्वामी आपले संत सावता महाराज त्यांचं हे म्हणजे त्यांनी मस्त पैकी केले. आता मूर्तींविषयी थोडीशी माहिती द्या. आणि ह्या मूर्ती त्या काळाला आता इथं नारायणगाव मंचर बहुतेक मुंबई ठिकाणी बहुतेक बऱ्याच मूर्ती येतात. पण त्या काळाला डायरेक्ट राजस्थान जयपूरवरून मूर्ती आपल्या मुंबईकर मंडळींनी आणलेली आहेत. मुंबईकरांचं त्या टायमाला जास्त योगदान गावामध्ये होतं. सतत बैठका हे ते असायच्या आणि त्या मूर्ती तिथून मुंबईहून आणून इथं आपल्या कवड्यांच्या घरात ठेवल्या आणि मुहूर्त पाहून वाजत गाजत त्या टायमाला अख्खा गाव जमा होत होतो. अख्खा रस्ता भरला होता. तर अशा त्या लोकांना इतका आनंद झाला होता. तर त्या मग वाजत गाजत तिथं आणून आणि कोंडाजी बाबा डेरे आणि स्वामींच्या हस्ते मोहन आनंदगिरी त्यांच्या हस्ते या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. आणि तिथून पुढं श्रावण महिन्यामध्ये शुक्ल षष्टीला सप्ताह सुरू झाला तर तो आज ताय झालेला आहे. आता ही जी भिंतीवरची शिल्प आहेत याविषयी थोडीशी माहिती द्या. तर त्यांनी हे काय आपलं पुराणातलं याच्यातलं कथानक समजा हे केले. हे संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ सोपान, मुक्ताबाई आळंदीला होते. तर त्या टायमाला चांगदेव महाराज म्हणजे ही काय लहान मुलं आहेत ते वाघावर बसून सापाचा आसोड करून आले. तर त्या टायमाला तर तिथं ते उभे राहिले तर यांनी भिंतीवर बसले होते तर भिंत चालवली. मग ते काय हरली चांग याची भ्रांती. चांगदेव महाराज शरण आले. तिथे विश्वामित्र तपश्चर्या करत होते आणि मेनका इंद्राने पाठवली आणि या तपश्चर्याचा भंग केला. इकडे म्हणजे इथं सीतामाई वनवासात नाशिक मध्ये असताना ते हरिण आलं आणि हरणामध्ये हिमाला याची चुळी शिवायची असे हे कथानक आहे. हे द्रौपदी वस्त्र हरण याची ही कथा आहे. परत या ठिकाणी नारदाला हे झालं का मला सुद्धा संसार करायचा आणि मग श्रीकृष्णाने मायेच्या द्वारे त्यांना संसाराचं हे केलं तर मग 7 जवळ मुलं झाली त्यांना. आणि मग हे मला तर डोक्याला हात लावला नारद महाराजांनी. मग देवानी त्यांची ती माया काढून घेतली. अशी स्थिती झाली. परत हे आपले मत्स्य कच्छल, हे नरसिंह अवतार, हे प्रल्हाद महाराजांचं चित्र, हे हिरण्यकशिपूला इथं फोडलं म्हणजे पोट फोडलं. संध्याकाळच्या टायमाला आसराणी नाही, शास्त्रानी नाही, काय नाही. संध्याकाळच्या दिवसा नाही, रात्री नाही, सांज वेळ. आणि उंबऱ्यामध्ये नरसिंह जन्म बरोबर त्या टायमाला होत होता. आणि हे परशुराम अवतार, ही कडची मूर्ती, ही परशुराम अवतार म्हणजे परशुरामाची मूर्ती, हातात परशु
हे रामाचा म्हणजे अवतार, राम अवतार, हे विष्णू भगवंत. आणि आता मध्यंतरी 4 वर्ष झाली, 4-5 वर्ष, तर त्या भरपूर लोकांनी अशा देणग्या दिल्या मंदिर सजावटीसाठी. त्याचा परत जीर्णोद्धार केला, कलर वगैरे सर्व देऊन ह्या सर्व देणगीदारांच्या पाट्या इथे लावलेल्या आहेत. धन्यवाद मामा. धन्यवाद.